नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी आत्ता थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो व्हिडिओ असा कॉमेडियन होता सोडा. तो व्हिडिओ म्हणजे कसा होता की असं म्हणजे बघाबघीचा कार्यक्रम चालू होता. मुलाच्या इकडचे मुलीच्या इकडं आलेले होते बघायला आणि एकदम मुलगीच्या भावानं त्या मुलाला त्याचा सिबिल स्कोअर विचारला. सिबिल स्कोअर विचारल्यावर ना त्याचं म्हणजे काहीतरी काय पण असते, ते लाख लढतरी असते त्या घरामध्ये. मग त्याचं काहीतरी नव्हतं व्यवस्थित, मग ते लग्न अक्षरशः मोडलं. म्हणजे कॉमेडियन व्हिडिओ होता तो. पण मी विचार करते असं पण असू शकते. मुलीच्या इकडचे किती विचार करते ते एखाद्या लग्न करायच्या टायमाला. साहजिक काही विचार केलाच पाहिजे. आजकाल काय काय घडतंय ते बघतायचं तुम्ही. मुलीच्या इकडच्याने त्यांनी किती अटी ठेवते ते की त्याला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, तुझी शेत पाहिजे, सगळं सगळं पाहिजे. मुलगीच्या इकडच्यानी त्या मुलाला सिबिल स्कोअर विचारला त्याचा, पण त्याचं काही व्यवस्थित नव्हतं म्हणलं तर लग्न तर मोडलंच ते. मग तेच उलट मुलाच्या इकडच्यानी त्या मुलगीच्या घरच्यांना विचारलं तर तुमच्या मुलगीचं वर्षा पाठीमागचं किंवा 2 महिन्या पाठीमागचं कॉल हिस्ट्री दाखवा आम्हाला, आत्ताची कॉल हिस्ट्री आम्हाला दाखवा. तर काय करणार मुलीच्या इकडची? आणि त्याच्या उलट पण त्यांनी मुलगीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं तर तरी पण लग्न मोडणार बघा इथं. म्हणजे मुलीच्या इकडचे म्हणणार हे असं आमच्यावर आधीच संशय घ्यायला आलाय, मग कसं व्हायचं? असं थोडीच असते की मुलांनाच सगळं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, ती मुलांनाच सगळं शहानिशा करावी लागणार आहे की माझी खरंच एवढी जमीन आहे, खरंच मी एवढा जॉब करतो एवढ्या एवढ्या पैशांचा, खरंच सगळं त्यांनी क्लिअर करायच्या गोष्टी. आणि मुलींच्या इकडच्यानी काय करायचं, नुसतं विचारायचं. हे चुकीचं आहे. मला तरी साप चुकीचं वाटते लग्न ठरवायच्या टायमाला बघा. दोन्हीकडनं समान सगळी माहिती पाहिजे आहे. म्हणून मुलींनो विचार करा. मुलाच्या इकडच्यानी जर तुम्हाला अशा गोष्टी सगळ्या क्लिअर करा म्हणून सांगितलं तर कितीतरी मुलींची लग्नच ठरणार नाही, लग्न होणारच नाही ती त्यांची. आणि मुलींच्या इकडच्यांचा कसा प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? गाडी पाहिजे मुलाच्या इकडल्याला, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, सगळं पाहिजे. आणि पुन्हा शेतामध्ये जायच्या वेळेला आम्हाला काही शेतातलं येत नाही. मला येत नव्हतं लग्नाच्या वेळेला. मला हळूहळू मी आता शिकायला लागले. पण असं नाही की ती अशक्यच गोष्ट आहे की आपण शेतामध्ये जाणार नाही किंवा मला ते जमणारच नाही कधी, असं आहे का? शक्य असते सगळ्या गोष्टी, पण ते करायचं नसतंय मुलीला. म्हणून ते असं बोलते की मला काही येत नाही बघून. मी पण अशीच विचार करायचे माझ्या मैत्रिणींची अपेक्षा ऐकून की असं पाहिजे मला, तसं पाहिजे मला. पण थोड्या दिवसानंतर मला असं वाटायला लागलं की आपण अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आहे. थोडीफार अपेक्षा ठेवावं की, पण इतक्या म्हणजे माझं वय 22 होतं, माझं लग्न झालं त्या टायमाला. मग माझं पण जेवढं वय होतं त्याच्या किती 1-2 वर्षानं त्या मुलाचं वय असणार, 1-2-3 वर्ष जास्त एज असणार आहे. मग मी माझ्या लाईफमध्ये मी काय मिळवले, मी किती कमवते, काहीच नाही. मग तो मुलगा किती कमवत असणार आहे त्या एजमध्ये, असं मी विचार करायची. त्यामुळे जास्त अपेक्षा नाही. मी काय अपेक्षा ठेवलेली की तो मुलगा थोडं का असताना स्वतःचं कमवत असावा, आई वडिलांच्या जीवावर बसून खाणारा नसावा, एवढीच एक अपेक्षा ठेवलेली. म्हणजे मला असं वाटायचं की मी सगळं मिळवू शकते, माझ्या तेवढी हिंमत आहे की नवरा चांगला असला स्वभावानं सगळं आपण मिळवू शकतो. गाडी, बंगला, जमीन सगळं सगळं मिळवू शकतो. आयतं का असलं पाहिजे त्याच्या आई वडिलांचं, असं मला वाटायचं. आणि जमीन जुमला, पैसा, बंगला, गाडी सगळं मिळवता येते, पण चांगला माणूस मिळवता येत नाही. त्याचा स्वभाव जो असेल ना तसा शेवटपर्यंत आपल्याला राहावं लागणार आहे. त्यामुळं स्वभावाला चांगला असला पाहिजे मुलगा, तेवढंच अपेक्षा ठेवा. आजकाल तर मुलींनो तुम्हाला सांगते मी, मान्य मला पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेता येते, त्या पैशाशिवाय काही चालत नाही. पण बास, पोटा पाण्यापुरता असला की बास झालं पैसा. जास्त पैशाचा मोह करू नका आजकालच्या लाईफमध्ये. तर मला असं वाटतं पैशाच्या मागं जे लागतात की नाही माणसं, ते कधी सुखी नसते. त्यांना सुख दुःख काही पडलेलं नसते, नुसतं पैशाच्या पाठीमागं लागायचं. जे मी आजकाल बघते माझे कितीतरी मित्र आहेत अशी, त्यांची लग्न होईना झालेलं आहे, ती शेतकरी आहे, ती त्यांना सगळं आहे, जमीन आहे, बंगला आहे, गाड्या आहे, ते सगळं सगळं आहे. पण मुलींच्या अपेक्षा एवढ्या आहेत की त्यांना नोकरी पण पाहिजे. अरे बाबा, नोकरी कुठून आणायची? तो जेवढा नोकरी करतोय ना माणूस, नोकरी करून जेवढं पैसे मिळवतोय तेवढाच तो शेतीतून पैसे मिळवत असतो, पण तो कष्टानं पैसे मिळवत असतो. ते हेच मुलींना समजत नाही. त्यांना वाटतं आम्हाला पण शेतात जायला लागेल. असं थोडीच असतंय की मुलींना पण. आता माझ्या पण घरचे ते शेतकरीच आहेत, मी शेतात नाही जात कधी.
कधी वाटलं तर जायचं, कधी नाही वाटलं तर सासू सासरे बोलतात की तुम्हाला ज्यावेळेला तुमच्यावर जबाबदारी पडेल त्यावेळेला तुम्ही जावा. असे फोर्स करत नसतात शेतकरी लोक. पण मुलींना असं वाटते की शेतकरी केला तर आपल्याला शेतातच जायला लागेल, थोडंफार तर आपल्याला पण करावं लागणार आहे. शेतकरी जी मुलं असतात का नाही, खरंच तुम्हाला सांगते, शेतकरी मुलं मुलींना सुखी ठेवू शकते. ती मी माझ्यावरून विचार करते, माझ्या घरातल्यांच्यावरून विचार करते. शेतकरी मुलं ना खरीच चांगली असतात. ते जाणतात मुलगीचं मन गावाकडं असल्यामुळं किंवा शेती करत असल्यामुळं. मुलींनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला सांगते एक, की लग्न झाल्यानंतर पैसा, जमीन जुमला, घर बंगला काय सुद्धा मॅटर करत नाही बरं का. माझ्या अनुभवावरून सांगते मी, पैसा पाणी आपल्याला सुखी ठेवू शकत नाहीत. थोडंफार पैसा असेल तर बास. जास्त पैसा असलेला की नाही माणसं किंमत देत नाही. ती मुलींना असं पाण्यात बघितल्यावानी करते, त्यांना म्हणजे असं नोकराणीची किंमत असते त्या घरामध्ये. त्यामुळं स्वभावाने चांगला असेल ना, अशाच मुलाशी लग्न करा. गरीब असला तरी पण चालतंय, तो त्या मुलगीला चांगला सुखात ठेवू शकतोय. सुख म्हणजे पैसा नाही, एवढं डोक्यात घेतलं पाहिजे मुलीने आजकालच्या. म्हणजे प्रत्येकजण असाच विचार करते असं पण नाही बरं का. काही काही जण आहेत असे आज पण विचार करतात की असंच पाहिजे तसंच पाहिजे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे माझे विचार आहेत बरं का, म्हणजे कोणाला उद्देशून मी बोललेली नाही. मला असं वाटलं त्या व्हिडिओवरून काहीतरी बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. जे विचार आहेत ते मांडावं वाटलं म्हणून मी बोललेली आहे ह्या व्हिडिओ थ्रू. चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.